नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मिशोकडून काही पार्सल आलेले आहेत, जे की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं, दाखवलं होतं, पण ते ओपनिंग केलं नव्हतं, सो मी आज करते। तर हे एक आहे, हे एक आहे। तर बघते मी फर्स्ट जे आहे पार्सल आहे ते छोटंसं आहे, यात काय आहे, आणि दुसऱ्यात असं वाटतंय की काही किचन म्हणजे आपण किचनसाठी जे लागणारे प्रोडक्ट आहे ते मागवलेलं आहे, सो ते बघते। तर सगळ्यात पहिलं पार्सल जे आहे ते छोटंसं ते ओपनिंग करून बघते। आणि ओपनिंग करताना कधी पण इकडनं घ्यायचं, हे जे नाव आहे ते जाता कामा नये। प्रोडक्टमध्ये जर का काही खराबी असेल तर ते आपल्याला रिटर्न किंवा एक्सचेंज करून मिळतं। सो हे कपडे सो प्रायव्हेट आहेत, मी याला साईडला ठेवून देते, मी नंतर चेक करेन। आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे एवढा मोठा बॉक्स। तर मी याला ओपनिंग करून घेते। मिक्सरचं जे हे आपण जे भांडं ठेवतो ना, तर ते इथले जे आहे ते भांडं ठेवतो, तर आहे ना, हे अगोदरचं होतं, व्हाईट कलरचं होतं मिक्सरचं जे कलर आहे हे असंच होतं, पण ते खराब झालं फक्त मिक्सरच्या भांड्यामुळं। त्यानंतर इथलं जे बटन आहे तेही खराब झालं। आता मिक्सर मला क्लीन करायचं आहे, जरा घाण झाली, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण हे जे आहे ते खराब झालेलं। आता ते सांगते कशामुळे खराब झालेलं। आता मिक्सर सोबत मला हे 3 भांडे आलेले होते, त्यातले 2 भांडे तर हे आहेत आणि ते खराब झालेत, त्याच्यामुळे मला दुसरे मागावे लागले। काही खालचं जे बूड आहे ते राहिलंच नाही, म्हणजे हे जे बसायला पाहिजे इथं, तर इथं हे बसत नाही आणि यातून तर काय बारीक होतच नाही। पहिल्यापासूनच हा प्रॉब्लेम आहे। तरी पण कसं तरी एक 7-8 वर्ष मी ह्याला यूज केलं, पण आता तर आहे ना, हे खालचं मोडलेत, हे जे रिंगा असतात गोल गोल, तर ते मोडले, त्याच्यामुळे त्यात बसतच नाही, त्याचा तुकडा पडला असं झालेलं। आणि त्यानंतर हे जे आहे तर ह्याचं सुद्धा तीच अवस्था व्हायला लागली, हे बघा। तर मग आता आणि परत प्लस ही जी रिंग आहे ती खराब झाली, आता दुसरी पण भेटते, पण प्रॉब्लेम एक आहे की याच्या मागची बघायला गेलं तर भेटते, पण डबल तेच खराब होईल, म्हणून मग म्हटलं सारखं सारखं याला रिपेअरिंग करत बसण्यापेक्षा मी मिशोकडून हे प्रोडक्ट मागवून घेतलं। आता वापरून बघते याचा काय रिझल्ट आहे तो। मेन म्हणजे हे बघू शकता, तर हे जे आहे मला ते खूप जास्त आवडलेलं, आणि हे सुद्धा आहे ते चांगलं आहे असं तर मला वाटतंय क्वालिटीचं, पण वापरून बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही। सगळं वरून छान दिसतं, पण जेव्हा आपल्या वापरण्यात येता, यूज होता, तेव्हाच कळतं की ते जे समोरचं प्रोडक्ट जे आहे ते कसं आहे। तर मंडळी, मला बनवायची आहे खीर, कारण की आज आहे श्रावण शुक्रवार आणि माझा आज शुक्रवार उपवास आहे, त्याच्यामुळं म्हटलं तर उपवासासाठी काहीतरी बनवायचंच आहे। तर त्याच्यामुळं इथे मी बदाम आणि तांदूळ, वेलची पूड जे आहे ती भिजत घालायला ठेवली होती, आणि तसंही मला मिक्सरचा रिव्ह्यू करायचाच होता, तर म्हटलं आता इथूनच सुरुवात करूयात, काहीतरी गोडाचा पदार्थ, आणि कसं होतंय तेही बघूयात। त्यामुळे ना मी नवीन मिक्सरच्या भांड्यामध्ये, जे की मी मिशोकडून मागवले आहेत, तर त्याच्यामध्ये एकामध्ये टाकलं मी तांदूळ आणि एकात टाकले ड्रायफ्रूट्स, म्हणजे काही काजू, बदाम आणि खोबरंसुद्धा टाकलं मी एकामध्ये, आणि खोबऱ्याचे असे जरा तुकडे करून घेतले हातानेच, ते काढून घेतलं। तर आहे ना बघा, इथे मी खोबरं आणि काजूचं टाकलेलं आहे, याची मी पेस्ट करून घेणार आहे, जेणेकरून जी खीर आहे ती खूप जास्त घट्ट होईल, कारण की माझ्याकडे दूध कमी आहे याच्यासाठी। आणि ना मग मी याला बारीक करून घेतलं। खरं तर आहे ना, हे बसत नव्हतं, मला असं वाटत होतं, पण ते तसं नाही आहे, बसताना असं हलकं फुलकं बसतं, पण जे बसायला पाहिजे त्याच्या रिंगा ज्या आहेत व्यवस्थित, तर त्या तिथे बसल्या। आणि तर तुम्ही बघू शकता, तर छान असं बारीकही झालंय वाटण,
पण मला अजून जास्त बारीक करायचं आहे, म्हणून मी अजून त्याला फिरवून घेणार आहे. तर असं आहे. आणि मला आहे ना खीर बनवायची म्हणजे अर्थातच आज उपवास असतो, मग तांदळाचा काहीतरी पदार्थ, मी भात जास्त खात नाही आणि तसंही वेदिकाचे पप्पा आणि गोल्या ते दोघं भात खाता आणि ते गावाला गेले, त्यांच्यासाठी केला तर एखादा घास मी भाताचा खाते, पण मी शक्यतो भात खात नाही. म्हणून म्हटलं आता 1 चमचाभर तांदूळ भिजत घालून त्याचीच खीर बनवावी, असं झालेलं. आणि वेदिका तर भाताला स्पर्शच करत नाही असं झालेलं. तर आहे ना मी याला छान असं ग्राइंडर करून घेतलं आणि दिसतंय तेवढंच, म्हणजे मला वापरायला असं वाटत होतं कसं आहे कसं नाही, माझे 315 रुपये जे आहेत ते वाया जात आहेत की काय, किंवा मला रिटर्न करायला लागतं आहे की काय, असे माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न होते. पण ते सगळे इथे प्रश्नांचं जे सोल्युशन म्हणतो ना, तर ते मला इथे भेटलं. कारण की वापरायलासुद्धा अगदी बरण्यांसारखं आहे, याला झाकणसुद्धा आलेले आहेत. आणि तर बघू शकता मस्त अशी पेस्ट झाली. अगोदरचं मिक्सरचं जे भांडं होतं माझं, जे की मिक्सरसोबत येतं, ते स्टीलचे असतात, तर तेही चांगले होते खरं तर. पण आहे ना काही दिवसांपासून त्याचा प्रॉब्लेम होतो आणि आता वस्तू जुनी झाली की त्याचं काही ना काही प्रॉब्लेम चालू होतात, तसंच होतं. मग नवीन घ्यायला काय हरकत आहे. आणि तर त्यानंतर आहे ना एकामध्ये मी काजू आणि खोबऱ्याचे तुकडे जे आहेत त्याची पेस्ट करून घेतली आणि एकामध्ये बदाम आणि जे तांदूळ भिजत घातलं होतं, वेलची पूड भिजत घातली होती वेलची, तर मी हे सगळं जे मिश्रण आहे ते मी बारीक करून घेईल. तसंही माझं जे ज्यूसचं भांडं आहे त्यामध्ये फक्त हेच बारीक होणार आहे, म्हणजे जे आपण ज्यूसचे पदार्थ बनवतो, ज्यूस वगैरे जसं की ॲपल ज्यूस असेल, चिक्कू ज्यूस असेल, तर ते सुद्धा पदार्थ यामध्ये होता, म्हणजे ज्यूस बनवले जातात. पण त्यामध्ये शेंगदाणे वगैरे बारीक होत नाही आणि मला प्रत्येक आठवड्याला गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवावे लागतात, त्याच्यामुळं मग हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणून मी हे मागवलं. तर बघू शकता अगदी काही सेकंदामध्ये हे सुद्धा बारीक झालं. आणि आता नवीन आहे म्हटल्यावर थोडंसं जरा वापरताना मला कसं तरी वाटलं, त्याच्यामुळं मी अगोदर हे जे भांडे आहेत आल्या आल्या पहिले बघितले, असे घासून काढले आणि घासल्यानंतर वापरण्यात घेतले, म्हणजे आपण जे खाण्याचे पदार्थ बनवतो ते एकदम चांगले वाटतील. नाहीतर आपण ऑनलाईन प्रोडक्ट मागतो, पण ते कुठे कुठे टेकवतात, कुठे आणता, कसे पॅक करता, याला आपण बघत बसत नसतो, किंवा कशाचे हात असतात पॅक करताना. त्याच्यामुळं कधी पण ऑनलाईन प्रोडक्ट असो किंवा कुठे नाही घेतलेलं असो, ते अगोदर स्वच्छ करा, नंतर वापरण्यात घ्या, असं तर मला वाटतं. तुमचं काय मत आहे मैत्रिणींनो, नक्कीच कळवा. तर आहे ना इथे जी पेस्ट आहे ती अगदी काही सेकंदामध्ये बारीक झालेली आहे. आणि ते मिक्सरचं हे जे आहे ह्याच्यावरती मी थोडंसं पाणी टाकेल, जेणेकरून त्याच्यातून जे आहे, जे आपलं अन्न आहे ते वाया जाता कामा नये, याच्यामुळे मी पाणी टाकून यामध्ये टाकून घेईल. तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे. आणि आता मला खिरीसाठी मी जे दूध होतं, तर अर्धा लिटर इतकं दूध होतं, ते मी गरम करायला ठेवलं आहे. तर बघू शकता मिक्सरचं जे भांडं आहे आत्ताचं नवीन, तर त्यातून काहीही सांडलेलं नाही आहे. तर आहे ना जशाला तसं मिक्सर जे आहे ते क्लीन राहिले. तर दूध होतं, हे साईचं दूध होतं आणि याला मी छान असं फिरवून घेतलं, म्हणजे पातेल्याला जे काही साई लागली आहे पळीच्या साहाय्याने मी ते काढून घेतलं आणि दूध असं छान उकळी येऊन दिली. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे बारीक केलेलं, त्यामध्ये मी ते टाकून घेतलं. तर बघा असं मी टाकून घेते. काचेचे भांडे आहे, जरा जपून वापरावे लागतील, पण इट्स ओके असं तर मला वाटेल, कारण की एवढं पण काच नाही, चांगला वाटतोय बरणीसारखं एकदम. तर इथे खिरीला बघून मला आत्ताच तोंडाला पाणी सुटते, पण आज माझा उपवास आहे, त्यामुळे मी काही आत्ता खिरीला टेस्टही करू शकत नाही. आणि याला आहे ना मस्त एक 15-20 मिनटं मी त्याला शिजवून देणार आहे. काय, कारण की यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि प्लस त्यामध्ये तांदूळसुद्धा आहे, त्याच्यामुळे त्याला शिजवून द्यावं लागतं, म्हणजे जेणेकरून जी खीर आहे ती छान अशी घट्ट होईल. आणि मला लागेल तेवढं पाणी मी इथे ॲडजस्ट करणार आहे, जेणेकरून यामध्ये जे टाकलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान शिजून निघतील याच्यासाठी. आणि जर शिल्लक राहिली तर मी दुसऱ्या दिवशी सुद्धा खाते. या मिक्सरचा वापर करून झाल्यानंतर या साईडला आणि हे झाकण लावून आपण अशाला असे ठेवून देऊ शकतो, म्हणजे काहीही ठेवण्यासाठी. तर मैत्रिणींनो, मला तर हे प्रोडक्ट खूप यूजफुल वाटतंय, कारण की याची क्वालिटी पैशाच्या मानाने फक्त आणि फक्त मला मिशोवरून
315 रुपयाला हे मिळाले. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि चला, प्रोडक्ट आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खीर कशी बनते त्याचा आस्वाद मात्र नक्की घ्या. तर मस्तपैकी खिरीला अशी दणकून उकळी घेतलेली आहे आणि भारी वाटते हे बघताना. म्हणजे नवीन भांड्यातून आहे, मिक्सरच्या नवीन भांड्यामध्ये पेस्ट केलेली आहे आणि ती यामध्ये टाकली. बघूयात, भांड्याचा वास तर नाही लागणार आहे कारण की मी जी भीम साबण आहे त्याने मी भांडे छान असे घासून घेतले आणि नंतर वापरात घेतले. या स्टेजला येईल इथे साखर, कारण की इथले जे पदार्थ आहेत त्यामध्ये टाकलेले जे जिन्नस आहेत ते छान असे शिजले गेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी इथे टाकते साखर. आणि आता इथे आपली खीर फायनली तयार होते. उकळी येताना जी साई असते खिरीतली असो दुधातली, आपण त्यामध्ये जेव्हा पळी किंवा एखादा चमचा ठेवतो तर ते सगळं या पळीला लागलेलं राहतं. मग आहे ना, हे गरम असतानाच मी बोटाने काढून घेते, जेणेकरून ते वाळल्यावर निघत नाही आणि ते वाळलाच जातं. ह्याच्यामुळं गरम असतानाच मी असं काढून घेते. त्यानंतर 1-5 मिनिटाला छान असं शिजवून घेतलं आणि फायनली इथे खीर खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे काजू, केशरच्या काड्यासुद्धा टाकू शकता, पिस्ता टाकू शकता. तर मी इथे ते काही टाकत नाही आहे. फक्त मी ते काजू, बदाम, साखर आणि वेलची पूड, तांदूळ या सगळ्यांचा वापर केलेला आहे. यानंतर गरमागरम खीर सर्व करण्यासाठी मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि थोड्या वेळाने मला तर उपवास सोडायचा आहेच. तर आहे ना, म्हटलं तोपर्यंत थंड होईल. गॅसही बंद करून ठेवला आणि याला आता झाकून ठेवणार. आता तुम्ही म्हणाले वर आलेलं काय, ते आहे खोबरं. म्हणजे खोबऱ्याचं जे काही काळा भाग होता तो मी सोलून घेतला नव्हता, तसंच गडबडीत बनवलेलं. सो खिरीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. सजवण्यासाठी ते केशरच्या काड्या किंवा काजू बदामाचे तुकडे तुम्ही वरून टाकू शकता. चला, खिरीची रेसिपी कशी वाटली. आणि हो बघा, आज खूप माकडं दारात आहेत. बाहेर सुद्धा भीती वाटते. खरं तर गोल्या गावाला गेलाय, नाहीतर बघून रडला असता. बघा, ही पिल्ल्याला घेऊन सुद्धा बसलेत दारात. माकडांचा नुसता वर्षाव होतोय आज. खूप माकडं आलेत आणि असं वाटतं जंगलात राहतो की काय. त्यानंतर आमच्या स्वामींना भेटा. आज स्वामींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर, तुमच्या कुटुंबावर अखंड राहावा, त्यासोबत माझ्याही राहावा, सगळ्यांना सुखी ठेवा, अशीच मी स्वामींकडे प्रार्थना करते. चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. शिवहरी शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू. धन्यवाद गुरुमाऊली. थँक्यू.